SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। आज कुठल्या कारखान्यात भरलंय मग सांग, मताना सांगण्यात आलाय तो। पण काय जरी असलं तर आम्हाला त्रास का सांगा बघूया तुम्ही, किती दिवस सहन करायचं? नाही मला ते काय आता ते सगळं जाणार मला प्रसंगाला। पण जाऊन कुठं जाणार आणि किती वाटणार आहे त्यांच्या सांगा। इतका घाण वासाला आला, काय करणार आता? माझी शहरात जायची, घराची काम करून माझं बांधकाम चालू आहे। बाकी सगळ्या गावावर पसरलंय। सगळी गवत बिवत जळत्या ती सगळं ऍसिड आहे याच्यात। एक वर्ष नाही 3 वर्ष झालं चाललंय। नाही पण प्रत्येक वर्षी जर काही असं सांगायचं आणि हाय इज्जतीने आम्ही तुमचं या पडदिशी नाव सांगा। दिलीप माळे। मोठ्याने बोला जरा। दिलीप माळे। गाव कुठलं? मळणगाव। मळणगाव। गाडी कोणाची आहे? गाडी कोणाची आहे? हा, शंकर कदम। शंकर कदम। काय भरलंय याच्यामध्ये? काय भरलंय? घाण पाणी। हा, काय माहित नव्हतं, आपेस बशी लावलेली होती। अण्णा म्हटलं जाऊन वतून या जा। मग इथं आलो, त्यानं विचारायचं असतं ना आपण कुठं बतायचं ती। नाही त्यानं कुठल्या कारखान्याचं पाणी आहे? कारखान्यात काय माहित नाही मला। आपेस बशी होती गाडी, हा? कवट्यात होती हो आपेस बशी। हा, अण्णाच्या घराबशी। हा, जाऊन तेवढं वतून या जा। मी आधी मक्क तोडून पिकाप भरून आलो, हा, वतून तिथे मळ्यात टाकून मग तेवढं खाली करून ये जा म्हणले। म्हणताना मी आलो। मला तर काय म्हणजे मी कधी येत नाही मोठ्या गाडीवर, कधी नसते मी बारक्या गाडीवर असतो। पण ही घाण पाणी आहे, जनावरांच्या आरोग्याला माणसाच्या आरोग्याला कुठल्या कारखान्याचं आहे? माहिती आहे ना तुम्हाला? कारखान्यात काय माहित नाही। हा, कसलं घाण पाणी आहे? कसलं घाण पाणी आहे? कसलाही कोणा ह्या पाण्यानं सगळी गवत बिवत झाडं जळतात हे तर माहिती आहे ना तुम्हाला? हा, वास इथे एवढा उशीर झाला। माहिती आहे की नाही? वास येतोय ना तुम्हाला? वास येत तोडताना वास आलाय। हा, कसला वास येतोय? वास कसला येतोय? हा, तुम्हाला चांगला वाटतोय का वास येऊ? हा, म्हणजे दुसरी मग इथं दुसऱ्याच्या रानात आणू का तुम्ही सोडताय? आता ह्याच्यातलं ही पाणी जर का जनावरं पिली तर मरणार का नाही? जर का गवत जळत असेल, मोठी झाडं जळत असतील तर जनावरं राहतील का? मग ह्याला जबाबदार कोण? तुम्ही पाया पडून निघून जाशील, हा? तुमच्या पाया पडतो। ह्याला जबाबदार कोण? तुमचा मालक जबाबदार का तुम्ही जबाबदार? तुम्हाला इथं कुणी सोडायला सांगितलं? सोडायला कोणी सांगितलं? कृष्णन। हा, कृष्ण। कोण कृष्णा? पूर्ण नाव सांगा त्याचं। नाव मला पण काय माहित नाही। ती गाडीवर आलतो तिथनं धावलं त्यानं। हा, काम आहे म्हटलं जातो। हा, मला काय माहिती कुठं राहण्याचं काय। कृष्णाचं पूर्ण नाव तुम्हाला माहित नाही? कृष्णाचं गाव कुठलं? लांडगेवाडीच असणार कुठलं। गाडी हलवू नका इथं पोलीस गाडी आल्याशिवाय। हा, त्या मालक कोण आहे सांगितलं तुम्ही? मालक कोण आहे? शंकरान। बोलवा त्यांना, शंकर अण्णांना बोलवा। आम्ही काही येडबिडं दिसतोय काय कुणास ठाऊक माणसासनी? हा, तुम्ही येऊन पडणार आहे का? तुम्ही येऊन पडणार आहे का? मी रांग यांचा आहे, हो पडणार. मी रांग यांचा आहे, हो पडणार नाही। आम्ही याचं पण नाव घेणार, पैसे घेऊन अर्धा टँकर झालाय पाहून असं बोलणार बॅरेल वर अर्धा टँकर बघा किती दिसला आता सायकल येते ड्रायव्हर माहित नाही मला। प्रत्येक वेळेला ड्रायव्हर बदलला। केमिकलच्या पाण्याचा हा जो टँकर आहे हा लांडगेवाडी गावचा आहे।
याचे मालक आहेत शंकर कदम म्हणून. हा टँकर रात्रीचं अपरात्रीचं या ठिकाणी केमिकलचं पाणी आणून इथं ओततोय. या ठिकाणी आजूबाजूला इथं राहणारे जे काही शेतकरी आहेत त्यांनी तक्रार केली की बाबांनो त्यांच्या बोरला इथं पाणी फुटतंय आणि त्या दूषित पाणी पिऊन लोक आजारी पडतात. अशा प्रकारे तक्रार केलेली आहे. 112ला फोन करून गाडी बोलवलेली आहे. आता या ठिकाणी 112वाले पोलीस हे टँकर घेऊन आता पोलीस स्टेशनला चालले आहेत. बघूया पुढे आता काय घडतंय. त्या प्रकारे पुढचाही रिपोर्ट आम्ही सादर करतोय. मला वाटत नाही की मला यांच्याकडून मला न्याय योग्य प्रकारे मिळेल असं वाटत नाही. कारण ज्या ठिकाणी पाणी सोडलेलं आहे, ज्या ठिकाणी झाडं जळलेले आहेत, ते ज्या ठिकाणी विहिरीमध्ये पाणी पडलेलं आहे, मोठी मोठी झाडं जळलेली आहेत, ते याच्याकडे त्यांनी अजिबात म्हणजे लक्ष दिलेलं नाही किंवा पाहणी केलेली नाही. अशा प्रकारे ही माझी तक्रार आहे. ही झाडं जळलेली पूर्णपणे वाळलेली दिसतात काय. तर हे कर्नाटकातून पाणी आणलं जातंय आणि कर्नाटकातून पाणी आणून या ठिकाणी झुरेवाडी हद्दीतील गट क्रमांक 97, 100 या ठिकाणी रानात आणून रात्या ठिकाणाला ओतलं जातंय आणि या ठिकाणी प्रेशर टाकून पोलिसांना आपल्यातर्फे हे केलं जातंय. काय सुद्धा बोल नाही. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.